हाय फ्रेंड, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. एक विषय मांडायचा होता. सोशल मीडियावर सध्या एक बातमी चालू आहे. केतन अग्रवाल आणि सिया 600 करोडचा मालक. एंगेजमेंट झाली. तिच्या बड्डेसाठी महाबळेश्वरला 40 म्हणजे काय रूमचा हॉटेल बुक केलं होतं. लोकगड फिरायला घेऊन गेली 3 वेळा. एकदा ढकलून पाहिलं, वाटला. सापाचं नाटक करून बघितलं, साप आला म्हणून रोटलं होतं म्हणे. आजच्या जनरेशनला झालंय काय, कठीण काम झालंय. पैसा मॅटर करत नाही आहे. चेतन चौधरी एक नॉर्मलचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीसोबत तिचं अफेअर होतं आणि 600 करोडच्या मालकासोबत तिचं एंगेजमेंट झाली होती. करायची इच्छा नव्हती तर वडिलाला सांगू शकली असती ना. नाही तर त्या मुलाला सांगू शकले असते की बा मला नाही लग्न करायचं, मला दुसरा मुलगा आवडतो. त्याचा तर जीव वाचला असता ना. त्याचा काय गुन्हा होता? किती ऑप्शन होते. ते निष्पाप मुलाला मर्डर झाला त्याचा. त्याच्याशी शेअर करू शकली असती, आई वडिलाशी शेअर करू शकली असती. ज्याच्यासोबत अफेअर होतं त्याला सांगायचं होतं की बाबा आपण पळून जाऊ. एकुलता एक मुलगा, इतकी प्रॉपर्टी, काय केलं तिने? त्यांनी पण कसं काय ऐकलं की हिचं म्हणण्यानुसार लोटून दिलं. उद्या चालून ती त्याला पण म्हणन. कठीण आहे. आता तर भीतीवाली बायकोला घेऊन जावं की नाही जावं. कधी कोणी ड्राम मध्ये टाकते, मी तुम्हाला गडावर घेऊन जाणारच नाही. दुसऱ्या ठिकाणी जाऊ फिरायला आपण. म्हणजे विश्वास करायचं कोणी लायकीचं राहिलेलं नाही. आता आपले आई वडील सोडले तर खूप कठीण काम झालेलं आहे. सर्वसाधारण नाही. पहिला काळ होता आमच्या आई वडिलाचा. मुलीला मुलगा बघण्याची सुद्धा अथॉरिटी नव्हती. आई वडिलांनी जे पसंत केलं त्याच मुलाशी लग्न करायचे. ते 60 वर्षाचा संसार, काही अडचण नाही. इथं काही खरं नाही राहिलं. आता जास्तीत जास्त मर्डर केस जास्त वाढले. आता काय झालंय काय माहित. सोशल मीडियावर ह्या गोष्टी ऐकू असं वाटायला लागलं ना. आता विश्वास नावाची गोष्टच उरली नाही, कशामध्येच नाही. आई वडील सोडले तर कोणावर विश्वासच करू शकत नाही आपण. इतकं कठीण झालं. आणि त्या दोघांना पण अशी शिक्षा झाली पाहिजे की त्यांना पण त्या लोहगडावरून बेस्ट ऑप्शन खरंच टिट फॉर डॅट. ज्याच्यासोबत जसं घडलं ना त्याचा रिप्लाय सुद्धा तसाच व्हायला पाहिजे. नाही तर मग कोर्ट कचेऱ्या चालायचा, त्यांना परत बेल मिळायची, पैशाचा कारोबार. अर्थ नाही आहे. पण ते निष्पाप मुलाची काय स्वप्न रंगवले असेल त्याच्या आई वडिलांनी की त्यांनी 40 कमऱ्याचं हॉटेल बुक केलं नसतं तिच्या बर्थडे पार्टीसाठी. त्याची काय अपेक्षा असेल. त्याचं काम करून टाकलं. तिला पाहून असं वाटलं पण नाही ती